नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कास्ट सर्टिफिकेटसाठी ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा याबाबत माहिती पाहणार आहोत. तरी ऑनलाईन लॉग इन करून घ्यावे आणि कास्ट फॉर OBC SC जी कोणती कास्ट बनवायची असे सर्च करून घ्यावे. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा डॅशबोर्ड ओपन होईल. त्यात अर्जदाराचे नाव, मराठीत नाव, अर्जदाराचे वडील यांचं इंग्लिशमध्ये नाव आणि मराठीत नाव, त्यांचा जन्मतारीख आणि पत्ता, जिल्हा, तालुका आणि गाव या संदर्भात माहिती द्यायची आहे. आणि अर्जदार म्हणजे ॲप्लिकंट याचे बेनिफिशरीसोबत काय नाते आहे ते दाखवायचे आहे. जसं का मुलगा असल्यास सन, मुलगी असल्यास डॉटर. त्यानंतर त्याच्या बेनिफिशरीची आपल्याला माहिती द्यायची आहे. त्यात मुलगी, मुलगा असल्यास त्याचं नाव इंग्लिशमध्ये आणि मराठीत नाव. आपण टाईप करून घेऊया. त्याची जन्मतारीख आणि मोबाईल नंबर ही माहिती टाकायची आहे. यात मॅन्डेटरी फक्त नाव आहे बेनिफिशरी डिटेल्समध्ये. बेनिफिशरीचं नाव टाकल्यानंतर त्याचं एज्युकेशनल डिटेल, त्याचं क्वालिफिकेशन म्हणजे बेनिफिशरी हा कोणत्या वर्गात शिकत आहे किंवा होता याबाबत आपल्याला माहिती द्यायची आहे. त्यानंतर त्याचं बोर्ड, युनिव्हर्सिटी, आपलं स्टेट बोर्ड असल्याकारणानं आपण स्टेट बोर्ड लिहायचो. त्याचं वर्ग 10वी असो वा 12वी कोणत्या वर्षी झालेले आहे याबाबत आपल्याला माहिती द्यायची आहे. त्यानंतरची पायरी म्हणजे बेनिफिशरी डिटेल्स. या बेनिफिशरी डिटेल्समध्ये जास्त माहिती द्यायची काही गरज नाही आहे, म्हणून तो टॅब तसाच सोडून द्यायचा आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे बेनिफिशरी कास्ट कॅटेगरी डिटेल्स. बेनिफिशरीची कास्ट ही कोतवाल बुकाच्या नकलेप्रमाणे आपल्याला नोंदवायची आहे. कोतवाल बुकात जी नोंद आहे त्याच्या आजोबाची असो वा पंजोबाची, त्याप्रमाणे आपल्याला कास्ट नोंदवायची आहे. त्यानंतर कॅटेगरी ही कास्टनुसार दिसेल. आणि आपण कास्ट सर्टिफिकेट कोणत्या कारणासाठी काढत आहे त्याबद्दल आपल्याला माहिती द्यायची आहे. आणि सर्व एकदा फॉर्म पूर्णपणे तपासून घ्यायचा आहे. फॉर्ममध्ये स्पेलिंग महत्त्वाचे ठरते, स्पेलिंग मिस्टेक व्हायला नको. संपूर्ण फॉर्म तपासून झाल्यानंतर प्रोसीड करावायचा आहे. फॉर्म प्रोसीड झाल्यानंतर समोरची पायरी ही डॉक्युमेंट अपलोडची येते. त्यात आपल्याला बेनिफिशरी आणि ॲप्लिकंट यांचे दस्तऐवज आपल्याला पुरवायचे आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे की कोतवाल बुकाची नोंद. कोतवाल बुकाची नक्कल ही आपल्याला तहसीलमधून प्राप्त करून घ्यायची आहे. ती जशीच्या तशी ओरिजिनल स्कॅन करून अपलोड करायची आहे. आपल्या कास्टची नोंद ही कोतवाल बुकाची नकलेवरून घेण्यात येते. त्यामध्ये हा सर्वात महत्त्वाचा पुरावा आहे. हा पुरावा OBCसाठी किमान 1948 पूर्वीचा हवा. त्यानंतर आपण विद्यार्थ्याच्या वडिलांची TC आणि विद्यार्थ्याची TC याबाबत आपल्याला कागदपत्रे नोंदवायची आहे. त्यासाठी आपण शाळा सोडल्याचा दाखला हे पुरावे आपण अपलोड करावायचे आहेत.
गरज असल्यास आजोबाच्या TCची पण आपल्याला भर या डॉक्युमेंटमध्ये द्यावी लागेल. वंशावळ ही आपल्याला कोतवाल बुकाच्या नकलेपर्यंत बेनिफिशरीपर्यंत दाखवणे गरजेचे आहे. सदर पुरावे हे 500 KB कमाल मर्यादेपर्यंत फाईलची साईज असणे आवश्यक आहे. त्यापेक्षा जास्त नसो. आपण याप्रमाणे एका पाठोपाठ सर्व डॉक्युमेंट अपलोड करावायचे आहे. कोतवाल बुकाची नक्कल, विद्यार्थ्याची TC, वडिलाची TC, आजोबाची TC, सेल्फ डिक्लरेशन, नमुना 2, नमुना 3 आणि विद्यार्थ्याचे आधार कार्ड आणि पालकाचे आधार कार्ड. नमुना 3 म्हणजे वंशावळ आहे, ती स्वतःच स्वयंघोषित करून अपलोड करणे अनिवार्य आहे. त्यानंतरची पायरी म्हणजे फोटो अपलोड करणे. ॲप्लिकंट म्हणजे अर्जदाराचा फोटो आपल्याला येथे अपलोड करून घ्यायचा आहे. फोटो अपलोड झाल्यानंतर पुढची पायरी ही शुल्क भरा तशी येईल. शुल्क हा आपल्याला ऑनलाईनच भरावायचा आहे. अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.